नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीची स्कॉलरशिप जे आहे त्या स्कॉलरशिपसाठी इंग्रजीचा सिलेबस जो आहे तो क्रमानुसार आजपासून पाहणार आहोत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला. तर पहा, पहिलं प्रकरण आहे रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्ल्यूज अँड कंटेक्स्च्युअल मीनिंग ऑफ वर्ड्स. म्हणजे काय? तर दिलेल्या शब्दानुसार आपल्याला सूचनानुसार शब्द आणि संदर्भानुसार शब्दांचे अर्थ काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. यासाठी आपल्याकडं कोणतं स्किल असणं गरजेचं आहे पहा. तर आपल्याकडे शब्द संपत्ती अतिशय समृद्ध असणे आवश्यक आहे. दिलेल्या वाक्यात एखादा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे त्यावर त्या शब्दाचा वाक्यातील अर्थ ठरतो. यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कंटेक्स्च्युअल मीनिंग. ओके. तर यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात? तर आता आपण नमुना प्रश्न पाहूया. तर पहा, सॅम्पल क्वेश्चन इथं दिलेला आहे. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन. पुढील पर्यायातून वेगळा असलेला शब्द आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा आहे. शब्द बघा कोणते आहेत? पॅरट, डक, बर्ड, क्रेन. तर इथं जर का आपण विचार केला तर पहा, पॅरट, डक, क्रेन ही पक्ष्यांची नावं दिलेली आहेत आणि या सगळ्यांना पक्षी म्हणतात. म्हणजे बर्ड हे सामान्य नामित आलेलं आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे? वेगळा पर्याय, पर्याय क्रमांक 3. नंतर दुसरा प्रश्न पहा. रिअरेंज द लेटर्स अँड नेम द थिंग टू विअर इन रेनी सीझन. आता इथं काही अक्षरं दिलेली आहेत. CROAIANT आणि यांची पुनर्मांडणी करायला सांगितलेली आहे. म्हणजे अक्षर ही व्यवस्थित मांडायची आहेत आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, की जेणेकरून जी गोष्ट आपण पावसाळ्यात परिधान करतो. आता पावसाळ्यात परिधान करतो म्हणजे रेनकोट हा असणारच शब्द पर्याय बघा. रेनकोट, कोटरेन, स्वेटर, कॉटरेन. ओके. तर यातला अर्थपूर्ण शब्द कोणता आहे? रेनकोट. त्यामुळं पर्याय क्रमांक काय येणार इथं? 1. पुढे पहा, तिसरा क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. द hen in the picture is cutting the wheat, threshing the wheat, grinding the wheat, sowing the wheat. आता हे वाक्य आपल्याला येतं 5वीत लिटल रीडिंग धड्यात झालेलं आहे पहा. इथं एक कोंबडीचं चित्र दिलेलं आहे आणि ती धान्य दळत आहे. मग दळणे याला काय म्हणते? ग्राइंडिंग द व्हीट. गहू काय करत आहे? ती दळत आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार इथं? 3. आता चौथा प्रश्न बघा. रीड द वर्ड्स अँड गेस द नेम ऑफ द ऑक्युपेशन्स रिलेटेड टू इट. म्हणजे इथं काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द आपल्याला वाचायचे आहेत आणि त्या शब्दानुसार कोणता व्यवसाय आहे, कोणत्या व्यावसायिकाशी तो शब्द संबंधित आहे ते पाहायचं आहे. सीव, मेजर, स्टिच, डिझाईन. आता हे सगळे शब्द, सीव म्हणजे शिवणे, मेजर माप घेणे, स्टिच टाके घालणे, डिझाईन म्हणजे नक्षीकाम करणे, हे सगळं कोणाशी संबंधित आहे बघा? पेंटर, ग्रोसर, टीचर, काय टेलर. आता पेंटर नाही, ग्रोसर पण होऊ शकत नाही. पेंटर म्हणजे हा चित्रकाम करणारा, ग्रोसर धान्य व्यापारी, टीचर शिक्षक आणि टेलर म्हणजे शिंपी. तर यादीतील हे सगळे शब्द कुणाशी संबंधित आहेत? टेलरशी संबंधित आहेत. म्हणून किती येणार आहे? तर पर्याय क्रमांक 4. आता 5वा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू द गेम ऑफ क्रिकेट. खाली जे 4 पर्याय दिले त्यातील क्रिकेटशी संबंधित नसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. विकेट, स्टम्प्स, अंपायर, गोल. आता बघा इथं विकेट असते, आउट होतो तेव्हा आपण विकेट गेली म्हणतो. स्टम्प्स असतात पाठीमागे, अंपायर असतो निकाल द्यायला. तर गोल, गोल हा शब्द कशाशी संबंधित आहे माहितीये तुम्हाला? फुटबॉलशी संबंधित आहे. त्यामुळे इथं काय येणार? पर्याय क्रमांक 4, जो क्रिकेटशी संबंधित नाही. आता 6वा क्वेश्चन पहा. चूज द
contextual meaning of the underlined word. वाक्यात अधोरेखित शब्दाचा संदर्भानुसार आपल्याला अर्थ आता निवडायचा आहे. Oh, why do people grow up and spoil a child's delight? आता इथे डिलाईट या शब्दाचा अर्थ काय असणार आहे, जो त्या वाक्याला अनुसरून असणार आहे. राईट, प्लेजर, केअर का अँगर. आता इथे वाक्य बघा, व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाईट. लोक मोठे का होतात आणि लहान मुलांचा आनंद का हिरावून घेतात, किंवा आनंद स्पॉइल म्हणजे काय करणे, स्पॉइल म्हणजे दूषित करणे. तर दिलेल्या शब्दाचा अर्थ काय होतो पहा. राईट येणार का, नाही, प्लेजर येतो पहा. प्लेजर आता आनंद, हर्ष या अर्थानं आपण इथं पर्याय क्रमांक 2 लिहू शकतो. आता इथं सरावाला काही प्रश्न दिलेत पहा. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द आपल्याला आता विचार करून निवडायचा आहे. बिटर, सॉल्टी, सोअर, हॉट. सांगा बघू काय येईल. कारण की बिटर कडू, सॉल्टी खारट, सोअर आंबट, हॉट म्हणजे गरम. इथं गरम स्पर्श आहे आणि बाकी ह्या सगळ्या काय आहेत, चवी आहेत. त्यामुळे इथं काय येणार, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू हॉस्पिटल. हॉस्पिटलशी संबंधित नसलेला शब्द शोधा. आता नर्स आहे, डस्टर, इंजेक्शन, मेडिसिन. अगदी सोपा प्रश्न आहे पहा. तर नर्स, इंजेक्शन, मेडिसिन हे हॉस्पिटलशी संबंधित शब्द आहेत, पण डस्टर हा स्कूलशी किंवा टीचरशी संबंधित आहे. त्यामुळे इथं काय येणार, पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न बघा. चूज द करेक्ट वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्स. वी सी डॅश डॅश इन द स्काय आफ्टर द रेन. पावसाळा झाल्यानंतर आपल्याला काय दिसतं, आकाशात पाऊस पडून गेल्यानंतर लाइटिंग, वीज दिसते का, रेन पाऊस दिसतो का, रेनबो इंद्रधनुष्य, आणि ब्ल्यू स्काय. काय येणार इथं, रेनबो. पर्याय क्रमांक 3. आता कसा क्वेश्चन विचारलाय पहा इथं, आणि कसं फसायला होतं तुम्हाला इथं. चूज द थिंग्स दॅट गोज टू द की. कीशी जुळणारी योग्य वस्तू निवडा. लॉक आहे, की आहे, टेबल आहे, बॉल आहे. तुम्हाला काय वाटतं प्रश्न वाचल्या वाचत्या, इथं कीचं चित्र सांगितलंय त्यामुळे तुम्ही लगेच की, पण इथं नाहीये. कीशी जुळणारी योग्य वस्तू, कोणते 2 शब्द बरोबर येतात, लॉक अँड की. म्हणून इथं कीशी जुळणारी वस्तू काय येणार, लॉक येणार. इथं पर्याय क्रमांक 2 येणार नाही. इथं पर्याय क्रमांक 1 येणार, लॉक. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द निवडा. ब्युटिफुल, ब्रेव्ह, अगली, गर्ल. आता हे सगळे विशेषणं दिलेली आहेत पहा इथं. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, ब्रेव्ह म्हणजे शूर, अगली म्हणजे कुरूप, आणि गर्ल म्हणजे मुलगी. इथे नाऊन आलेलं आहे. त्यामुळं इथं गर्ल हा शब्द काय आहे, वेगळा आहे. 6वा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ प्लांट. पुढीलपैकी वनस्पतीचा भाग नाही. लिव्ज आहे वनस्पतीचा भाग. बर्ड, आता लिव्ज म्हणजे पाने, बर्ड म्हणजे कळी, स्टेम म्हणजे खोड. टस्क, टस्क म्हणजे काय असतं पहा, सुळे. ती प्राण्यांची, हत्तीची सुळे झालीत. ओके, त्यामुळे इथं वेगळा काय येणार भाग, टस्क. 7वं पहा. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. दिलेल्या पर्यायामधून अयोग्य जोडी निवडा. कॅट्स पर, डॉग्स बार्क, मंकीज चॅटर, काऊज कू. आता हे 5वीला तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. तर काऊज काय पाहिजे होतं, मूव पाहिजे होतं. त्यामुळे इथं अयोग्य पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. आता 8वा क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. हे चित्र कशाचं आहे, आपल्याला इथं आता गॅस कट्टा दिसतो, भांडी दिसतात, नक्कीच हे किचनचं आहे. बघूया चला. लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, गार्डन. आपण अगदी सहज सांगू शकतो की हे चित्र कशाचं आहे, किचनचं आहे. 9वा पहा.
फाइंड द मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग जम्बल्ड लेटर्स. EVTUOR. आता यातला अर्थपूर्ण शब्द कोणता आहे पहा? डिव्हर. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आता हे 3 आहेत ते अर्थपूर्ण नाहीत. याचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला? अधाशीपणे खाणे, भरपूर खाणे. त्याला काय म्हणतात? डिव्हर. पुढचा क्वेश्चन पहा. राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड. योग्य संबंधित शब्द लिहा. आयलिड, नोज, चीक, चिन. आता आयलिड म्हणजे डोळ्याची पापणी, नोज नाक, चिन म्हणजे हनुवटी, चीक म्हणजे गाल. हे सगळे कशाचे भाग आहेत? एल्बोचे आहेत का? नाही. फेस, करेक्ट. हे सगळे आपल्या चेहऱ्याचे भाग आहेत. माउथ, हेड नाही होत, म्हणून इथं पर्याय क्रमांक इथे येणार 2. आता इथं 11 ते 15 क्वेश्चन काय दिलेत पहा. चूज द कंटेक्स्च्युअल मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. अधोरेखित शब्दाचे संदर्भानुसार अर्थ निवडा. म्हणजे या शब्दाचा अर्थ कोणता आहे अधोरेखित, तो त्या वाक्याला अनुसरून अर्थ आपल्याला निवडायचा आहे. द वर्क वॉज व्हेरी लाईट. आता लाईट म्हणजे हलकं, म्हणजे इथं पण काम ते हलकं होतं. म्हणजे कसं होतं? नॉट इझी, डिफिकल्ट, इझी काय हार्ड? नक्कीच काय असणार काम ते? इझी. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार याचा? 3. नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डिझर्ट्स यू ॲट अ पिंच. आता इथं म्हणीचा अर्थ असा आहे की संकट समयी आपल्याला साथ सोडून जाणाऱ्या मित्रावर कधीच विश्वास ठेवायचा नाही. इथं डेझर्ट्सचा अर्थ काय आहे? लिव्स बिहाइंड, सोडून जाणे. ओके. जो आपल्याला संकटकाळी मदत करत नाही त्याच्यावर आपण कधीही विश्वास ठेवायचा नाही. त्यामुळे इथं काय येणार? पर्याय क्रमांक 2. द बॉय वॉज फेमस इन द स्कूल. तो मुलगा शाळेत प्रसिद्ध होता. आता प्रसिद्ध म्हणजे काय? पॉप्युलर. अगदी पहिलाच शब्द आहे, पण तरी पण पर्याय पाहूया. हॅपी, लाईक, प्लीजंट. नाही, इथं काय येणार अर्थ? फेमसचा पॉप्युलर. पुट द फ्रुट्स इन द कॅन. म्हणजे ती फळं त्या भांड्यात ठेव. मग आता त्याला अ लॉंग स्टिक येणार का? नाही. अ बास्केट येणार का? नाही. बास्केट म्हणजे बुट्टी. ॲबिलिटी टू डू समथिंग नाही. कॅन म्हणजे अ कंटेनर, एक विशिष्ट प्रकारचं भांड, कंटेनर. ओके. मिस्टर देशमुख इज अन इम्पॉर्टंट पर्सन इन द स्कूल बोर्ड. म्हणजे देशमुख हे शालेय विभागाचे सगळ्यात महत्वाचे व्यक्ती आहेत. आता बोर्ड, बोर्ड याचा अर्थ प्लायवूडचा बोर्ड येणार का? नाही. द डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ द ऑर्गनायझेशन. अगदी हा योग्य अर्थ आहे पहा. निर्णय घेणारी जी कमिटी असते त्या कमिटीचे ते प्रमुख आहेत. फाइंड समथिंग डल नाही होणार. टू गेट ऑन अ शिप ऑफ प्लेन नाही. तर अशा पद्धतीनं रायटिंग वर्ड्स युझिंग गिवन क्ल्यूज अँड कंटेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स यावर प्रश्न पडलेले आहेत, पडतात. त्यामुळं आपला शब्दसंपत्ती व्होकॅब्युलरी जी आहे ती काय करायला पाहिजे? आपण वाढवली पाहिजे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत चला. यातील प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत चला. आणखीन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला पुढचे व्हिडिओ आता यापुढे मिळत राहतील. धन्यवाद.